तर दोन्ही पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसकडे इच्छुकांचे अर्ज आले तसं हर्षवर्धन सकपाळांनी म्हटलं। पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर आम्हाला पाठिंबा द्यावा असं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे असं देखील अहवालात त्यांनी म्हटलं। अनुषंगाने कॅन्डिडेट आम्ही निश्चित करू। तोपर्यंत चर्चेतून जर राष्ट्रवादी लढायला तयार असेल तर आमचा निश्चित त्यांना पाठिंबा राहील। मात्र ते लढत नसतील तर आमची त्यांनाच विनंती राहणार आहे की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा। तर भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 12 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। तर पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या लीना गरड यांना नाले साफसफाईच्या मुद्द्यावर बोलू न दिल्यानं वातावरण तापलं। महापौर नितीन पाटील यांनी बोलण्यास नकार दिल्यानंतर लीना गरड आक्रमक झाल्या होत्या। कामापेक्षा ठेकेदार स्वतःचे किसे भरण्यास व्यस्त आहेत असा आरोप लीना गरड यांनी केला। तर नवी मुंबई पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेत वाद झालाय। 60 वर्षांच्या वयोमर्यादेच्या निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झालाय। भाजपचे सभागृह नेते सागर नाईकांच्या पालिकेविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा पाहणार। जी काही पद रिक्त होणार त्या रिक्त पदासाठी एकही कर्मचारी पात्र नाही, त्यामुळे ती पद रिक्त राहतील आणि त्या ठिकाणी कदाचित डेप्युटेशनवर येतील लोक, पण ती पद रिक्त राहू नये आणि आपल्या शहराचा जो अनुभव जॉग्राफिकल असेल, इकडचा सोशल अनुभव आहे, त्यांचा अनुभव या ठिकाणी टिकावा आणि आपल्या अंमलबजावणी प्रक्रियामध्ये त्यांचं योगदान मिळावं या दृष्टीने 58चं 60 आपण करायचा निर्णय घेतला। आता काय पत्र आले ते बघू, पण आम्ही या 58च्या 60 त्या ठिकाणी याच्यामध्ये आता उत्तर जे मागतील ते आम्ही देऊ, पण यामध्ये आम्ही काही कुठे पाठी हटणार नाही। तर बहुमतानंतर गारगाई प्रकल्पाला स्थायी समितीकडून हिरवा कंदील देण्यात आलाय। त्रुटींमुळे गारगाई प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीने माघारी पाठवलेला। हा प्रस्तावाचा सगळी वाटचाल ही 2013 सुरू झाली, पण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये हे मी नमूद केलं होतं की मुंबईकरांना आज पाण्याचा तुटवडा भासतोय आणि म्हणून हा प्रस्ताव योग्य रीतीने निधीचा योग्य तो विनियोग करून पुन्हा मुंबईकरांसाठी लागू करावा या हेतूनेच हा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे। तर डोंबिवली रिंग रोड प्रकल्पग्रस्त मोबदल्या प्रकरणी शेतकरी आक्रमक झाले। डोंबिवली रिंग रोड प्रकल्पामध्ये 350हून अधिक शेतकरी जे आहेत ते बाधित झालेले आहेत। टीडीआर ऐवजी रोख मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही, शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। रोख स्वरूपात मोबदला मिळावा याच्यासाठी आमची ठाम मागणी आहे। ती मागणी आज आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे। कुठलाही शेतकरी विकासाच्या आड येणार नाही, सगळे शेतकरी विकासाला अनुसरूनच त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत, पण आमच्या जर जमिनी कवडीमोल भावाने महापालिका घेणार असेल आणि आम्हाला योग्य मोबदला देणार नसेल तर शेतकऱ्यांच्या या सगळ्या जमीन अधिग्रहणाला विरोध राहील। आमची टोटल 20 लोक आहेत, 20 लोकांची जवळजवळ 9 एकर जमीन जाते। काय मागणी तुमची? मागणी आमची पैशाच्या स्वरूपात आहे। आम्हाला टीडीआर नको, कारण काही लोकांना घर बांधायला सुद्धा जागा उघडत नाही, तर त्या हिशोबाने आम्हाला पैसे दिले तर कुठेतरी घर घेता येईल, कुठे ब्लॉक घेता येईल, जागा घेऊन घर बांधला जाईल, ही आमची अपेक्षा आहे शासनाकडे। त्यामुळे टीडीआर हा देण्याची कार्यपद्धती जी आहे ती लवकरात लवकर किंवा फास्ट कसं देता येईल टीडीआर मोबदला या पद्धती आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना स्वतः आम्ही जी कागदपत्रे लागतात ती उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये टीडीआर लवकरात लवकर दुप्पट स्वरूपात टीडीआर दिला जाईल याची आम्ही त्यांना ग्वाही आज दिलेली आहे।